जे महाराष्ट्र मंडळी कसे काय सगळे मस्त मजेदार असणार, जबरदस्त विषय असणार आहे. एक आपला मित्र, जर मी तुम्हाला सकाळी टाकलेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आता त्याचा डायरेक्टली मी फोटो टाकतोय आणि नावही घेतोय. कारण की मला कसं आहे ना, टोमणे देऊन आणि हे बोलणं आपल्याला पटत नाही. आपण डायरेक्ट बोलतो आणि सरळ बोलतो आणि जे खरं तेच बोलतो. आणि या महाशयचं नाव आहे विकास. इंस्टाग्रामची आयडी सांगतो, पूर्ण नाव नाही माहिती मला, विकास_0140 हाय. तर या भावाला माझं म्हणणं आहे की हा भाऊ चॅलेंज घेतलेला आहे, एका महिन्यामध्ये 50,000 रुपये कमवायचं रिक्षावरती आणि त्याचा तो ब्लॉग बनवणार आहे. चांगली गोष्ट आहे मित्र, तू 50 काही 1 लाख रुपये कमव ही माझी अपेक्षा आहे. पण आता तुला सांगतो मित्र, तू जे टार्गेटचा विषय ठेवतो ना, मध्ये हा टार्गेटच्या विषयावरती थोडा वाद वाढला होता, पण याच्यावरती मी काही व्हिडिओ बनवलं नव्हतं कारण की त्याच्या अमाऊंटचं त्यांनी हे भाष्य नव्हतं केलं. तर तू याच्यामध्ये तू बोलतो की रोजचं मला 2,000 रुपये कमवून महिन्याभरामध्ये मला 30 दिवसांमध्ये 50,000 रुपये कमवायचे. तर तुला मित्र माझं सांगणं एकच आहे की तू कोणतेही कंटेंट बनव, व्हिडिओ बनव, कॉमेडी बनव, फुल बरेच रिक्षावाले सगळे बनवतात व्हिडिओ, पण ते कधी पैशांचं टार्गेट ठेवत नाहीये. याचं रिझन काय तुला सांगतो बा. तर पहिली गोष्ट, पुणे शहरामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आज रिक्षा एवढे आहेत की जवळजवळ जे रिक्षा आहेत त्याच्या 3 पट रिक्षा जास्त झालेल्या आहेत, जेणेकरून आपल्या रिक्षावाल्यांचे वांदे झालेले आहेत. थोडक्यात तुला एक्सप्लेन करतो. म्हणजे एक कस्टमरच्या मागे 15 रिक्षा उभ्या असतात. मग विचार कर यांनी घर कसं भरेल. आता काही लोक याच्यामध्ये एका कस्टमरच्या मागे 15 रिक्षावाले असतात, पण याच्यामध्ये काही कामाला जाऊन परत काम करून दुसरं रिक्षा चालवत असतात आणि ते लोकांचे पण अजून आपल्या बोकंडे असतात. आणि कंटिन्यू रिक्षा चालवणाऱ्यांची हालत काय होते तुला माहिती असेल आणि सगळ्या रिक्षावाल्यांना माहिती आहे. पण विकास माझं तुला एकच सांगणं आहे की बाबा, व्हिडिओज तू बनव, पण टार्गेटचं आणि अमाऊंट शो नको करत जाऊ. कारण आज आम्ही जर बनवायला लागलो, आम्हाला करायला काही हे नाहीये, पण जर बनवायला लागलं तर याचे भरपूर हे होतील. बरेच जण ते बघून घ्यायचा विचार करतील आणि नंतर ना काही अनुभव नसलेले पण येडे रिक्षा घेतात आणि चालवायला निघतात आणि जाऊन कुठेतरी माळ्यावरती बसतात आणि हे करतात. या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. तर विकास तुला नीट आणि प्रेमाने सांगतो भावा, सगळ्या रिक्षावाल्यांसाठी सांगतोय तुला की तू हे जे कंटेंटचं हे करतोय चॅलेंजेस, हे चॅलेंजेस करू नको. तू चॅलेंजेस घे पण अमाऊंट शो करू नको. ब्लॉगिंगचे विषय वेगवेगळे असतात, तू ते करू शकतोस. एवढं माझं तुला सांगणं आहे. तू समजदार असशील तर ते विषयाला सोडून दे आणि बाकीच्या विषयीकडे बघ. तू थोडासा व्हिडिओ बनव, तुला काही विषय नाही, पण टार्गेट आणि पैशांचा अजिबात कंटेंट बनवू नकोस. ठीक आहे, एवढंच मला तुला सांगणं आहे. मी तुझं नाव नसतं घेतलं, पण मला तुला नाव घेऊनच बोलावं लागेल, कारण की आज एकाने केलं तर दुसरं करणं, दुसऱ्याने तिसरं, धंद्याची वाट लागत चालली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.